लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी। आपण पाहताय शिवशाही न्यूज। संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्यातील विशेषतः तरुण तरुणींना प्रबोधन करून आपल्या आई वडिलांविषयीच्या भावना जागृत करणारे वसंत हंकारे आज पंढरपूरला आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा त्यांचा जो प्रवास आहे प्रबोधनाचा नेमका कसा आहे, खास शिवशाही न्यूजच्या दर्शकांसाठी। दादा, पहिल्यांदा तर आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत। तुम्ही अतिशय खूप छान काम करताय। महाराष्ट्रातील आज जी नीतिमूल्यांचं हनन होत आहे त्यामध्ये तरुण तरुणींना तुम्ही जे मार्गदर्शन करताय त्यातून अनेक तरुणांनी आपली विचाराची दिशा बदललेली आहे। कसा सुरू झाला होता हा प्रवास? नाही, म्हणजे आज शाळेच्या भिंतीतून डॉक्टर तयार झाले, इंजिनियर तयार झाले, वकील तयार झाले, पण कुठं तर मार्कांचा ढीग वाढत चालला आणि त्या मार्कांच्या ढिगाखाली कुठं तर संस्कार दबत चालले। आणि मग छत्रपतींचे विचार असतील, बाबासाहेबांचे असतील, किंबहुना बुद्धांच्या पासून महापुरुषांचे जे विचार आहेत ते विचार कुठं तर आमच्या तरुणाईच्या काळजातून अलिप्त होऊ लागले। त्यामुळं माणसामधला माणूस जागा करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं की या धर्माची, आपल्या राष्ट्राची, आईबापाची सेवा करण्याची हीच ती योग्य वेळ आहे। त्यासाठी हा सुरू झालेला हा प्रवास आहे। आणि खरं तर प्रत्येक श्वास एकच द्या, चला आता माणूस घडवूया। माणूस घडला पाहिजे। माणूस घडवत असताना त्याला आपलं राष्ट्र, धर्म, आई बाप हा कळालाच पाहिजे। परंतु जेव्हा तुम्ही मुला मुलींना मार्गदर्शन करता त्यावेळी थोडंसं भाषा तुमची कडक असते, त्यामुळं बऱ्याचदा तुमच्यावर टीका पण होते समाजातून। ज्यांना ते घ्यायचंय त्यांना ते आवडतं, परंतु ज्यांना त्या संस्कृतीच्या म्हणजे अतिरेक वाटतो ते लोक तुमच्यावर टीका करतात बऱ्याच वेळा। नाही, प्रचंड टीका होत आहेत आणि जिथं नैतिकतेचं अधिष्ठान असतं आणि जिथं वास्तव असतं आणि जिथं सत्य असतं आणि ते सत्य काळजात पोहोचवण्यासाठी थोडस कडक भाषेचा वापर करावा लागतो। लहान लेकरांना मी विचारतो, तू जोर किती मारतोस? त्याला जोर काय माहिती नाही आणि मोबाईल घेऊन तो संडासात बसतो। त्यावेळेला त्या लेकराला नको का त्याला एखादा फटका मारायला? फटका मारतो म्हणजे काय त्याचा हातपाय मोडत नाही आम्ही। फटका मारतो म्हणजे हातातला मोबाईल सोडून तालमीमध्ये रंग, घामात भीज। आणि यासाठी जर माझ्यावर टीका होत असेल, बेहतर टीका एवढ्या खालच्या तळाला जाऊन चालली सध्या, आम्ही थांबत नसतो। कारण या राष्ट्रातली प्रत्येक लेक माझी लेक आहे, हे आम्हाला छत्रपतींनी शिकवलंय। म्हणजे फक्त स्वराज्यातल्या स्त्रियांनाच आया बहिणीचा दर्जा दिला नाही राजानं, शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा हा राजा ही माती आहे। इथं आमच्या लेकी आहेत। हे जे टीका करणार आहेत ना त्यांना एकच सांगतो, ज्यावेळेला 17-18 वर्षाची पोरगी घर सोडून जाते, तो बाप जेव्हा असा हंबरडा फोडत येतो ना तेव्हा त्या यातना वेदना आम्हाला कळतात। त्यामुळे इकडे बघा, दगडाची मूर्ती बनवायची असेल, चांगली मूर्ती बनवायची असेल तर त्या मूर्तिकाराला छन्नी हातोड्याचा ठोका द्यावा लागतो, नको असलेला भाग काढून टाकावा लागतो, तेव्हा मूर्ती घडते। आलं का लक्षात? 16 वर्षाची पोरं गांजा पिऊन रस्त्यावरून फिरतात माऊली, बाप हंबरडा फोडतो, आईंच्या फोन येतात आम्हाला। मग अशा लेकरांना चांगलं घडवण्यासाठी छोटासा फटका द्यायला नको का? कडक भाषा वापरायला नको का? त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विरोधात आम्ही नाही, पण स्वातंत्र्याच्या आधारावर जर बेबीचार वाढायला लागला, स्वैराचार वाढायला लागला तर याला मात्र माफी नाही। मग थोडासा टोका। आता लोक म्हणतात आया बहिणींना अरे तुरे करू, अरे ती माझी आई आहे, ती माझी बहीण आहे आणि माझी नजर तशी आहे या स्वराज्यातली, राष्ट्रातली प्रत्येक। त्यामुळं इकडे बघा, हे टीका वगैरे हे आम्हाला निंदकाचे घर असावे शेजारी असले पाहिजे। या टीकाकारांनी तर मला लय मोठं केलं आणि मी कॅमेऱ्यात सांगतोय, लय टीका करा म्हणजे मला खूप एनर्जी आणि ताकद येईल आणि खूप काम करता येईल। शेवटचा प्रश्न माझा असा आहे की राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात, परंतु छातीच्या पिंजरा झालेली तरुण त्याच्यात बीबीचं गाणी लावून नाचत असतात, ह्याचं स्वरूप बदललं पाहिजे याविषयी काय? नाही, मग हेच आम्ही सांगतोय ना, आमच्या महापुरुषांना तुम्ही डोक्यावर घेऊन जे नाचताय ना, जरा डोक्यात घ्या।
त्यांच्या जयंतीमध्ये तुम्ही गाड्याच्या पुंगळ्या काढून तुम्ही भर सुसाट रस्त्यावरून दारू पिऊन मद्यपान करून, मग यासाठी मग नको का त्यांना सांगाय? मग एखादा फटका द्यायला नको का? वसंत अंकारे मुलांना मारतो म्हणजे काय हात तोडले का, पाय तोडले का? जी 12, 15, 18 वर्षाची लेकरं रस्त्यावर चाकू घेऊन उतरतात, नको ते उद्योग करतात, त्यांना तुम्ही बोला. ज्या वयामध्ये शिकायचं आहे, मोठं व्हायचं, त्या वयामध्ये तुम्ही व्यसन करताना हातात चाकू घेऊन तू एवढा मोठा गुंडा झाला काय? हा, आणि तुम्ही जे आम्ही चांगलं होतो आमच्यावर टीका, अरे टीका किती होऊ दे, आम्ही काही थांबत नसतो, कारण आम्हाला नैतिकतेचा अधिष्ठान आहे. ऐका, याशिवाय दुसरं काही येत पण नाही. त्यामुळे हे आम्ही करत राहणार आहे. आणि टीकाकारांना खूप शुभेच्छा. तुम्ही टीका करा, पण आई बहिणींच्या आमच्या जाऊ नका, वैयक्तिक टीका करू नका. तुम्ही माझ्या लेकीपर्यंत पोहोचलाय, माझ्या आई बहिणीपर्यंत पोहोचलाय, पण मी पोहोचणार नाही, कारण तुमची आई, तुमची बहीण माझी आईच आहे. लक्षात आलं? त्यामुळे तुम्ही किती टीका करा, फक्त माझ्या विचारांच्यावर टीका होऊ दे, माझ्यावर टीका होऊ दे, घरी घसरू नका, घरी घसरू नका. नक्कीच एकंदरीतच महाराष्ट्रातील तरुण मुलामुलींना मार्गदर्शन करून त्यांना भटकलेल्या रस्त्यावरून योग्य रस्त्यावर आणणारे वसंत अंकारे आज आपल्यासोबत होते आणि त्यांनी कितीही टीका झाली तरी हे काम करतच राहणार असा निश्चय व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंदारसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.